मी कोल्हापूरची आजची रेसिपी आहे सासूबाईंच्या साठवणीतली बांगड्याची चटणी। उकलेले बांगडे घेऊन त्यांना गॅसवरती छान असं भाजून घेणार आहे, कारण की इकडे आता आपल्याकडे चूल नाही आहे। गावाकडे तर आम्ही चुलीमध्येच भाजतो। इकडे छानसे गॅसवरती भाजून झालेले आहेत, बघू शकता। इकडे थंड झाल्यानंतर मी ते साफ करून घेणार आहे। त्याच्यातील सगळे काटे काढून आपण मांस फक्त सेपरेट करणार आहोत। काटे बाजूला केले की सहजरित्या कोणीही खाऊ शकतं, अगदी लहान मुलंही खाऊ शकतात। त्याच्यामुळे आपण काटे बाजूला करून बांगडा साफ करून घेतलेला आहे। इथे गॅसवरती मी पॅन गरम करत आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालणार आहे। तेल थोडं जास्त लागतं याला। त्याच्यामध्ये आपण एक मोठा कांदा चिरून घालणार आहे, बारीक चिरून। कांदा जितका जास्त घालाल तितकी याची चव जास्त चांगली लागते। कांदा परतून झाला की 2 बारीक चिरलेले टमाटर घालून कांदा टमाटर छान परतला आहे, तर चवीनुसार मीठ घालत आहे मी। मीठ घालताना थोडं लक्षात ठेवा की बांगड्यांना ऑलरेडी मीठ असतं। परतवून 5 मिनटं वाफ देणार आहे आपण। वाफ देऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला कोल्हापुरी मसाला घालणार आहोत व मिक्स करून आणखी थोडा वेळ एक वाफ द्यायची आहे। त्याच्यानंतर आपण घालणार आहोत आपण साफ केलेला बांगडा छान कांदा टमाटरच्या चटणी। शेवटी आपण घालणार आहोत आपली फेवरेट कोथिंबीर। साध्या आणि सोप्या रेसिपींसाठी कोल्हापूरची अन्नपूर्णा चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन रेसिपी।